राजकीय नेते सामान्य जनतेला कसं मूर्ख बनवतात पाहायचंय हा व्हिडिओ पहा। आप 120 रुपए जो पेट्रोल ले रहे हैं उसका भाव हम 15 रुपए लीटर करेंगे। जितना एवरेज आपको 120 रुपए के पेट्रोल में मिल रहा है उतना एवरेज आपको 15 रुपए पेट्रोल की कीमत जो है 15 रुपए उतना लीटर का इथेनॉल का एवरेज मिलेगा। या व्हिडिओमध्ये नितीन गडकरी साहेब ज्या इथेनॉलची गोष्ट करताय, ज्या इथेनॉल पॉलिसीची गोष्ट करतायत, ती इथेनॉल तुमच्या सध्याच्या फ्युएलमध्ये 10% ऑलरेडी मिक्स केलं जात आहे आणि आता पुढं हे इथेनॉल E20 म्हणजे तुमच्या सध्याच्या पेट्रोलमध्ये 20% पर्यंत ॲड केला जाणार आहे। या पॉलिसीचा जनतेला काय फायदा झाला? पेट्रोलच्या किमती कमी झाल्या? नाही, या उलट गाड्यांचे इंजिन खराब होत आहे। या पॉलिसीमुळे, या इथेनॉलमुळे गाड्याच्या इंजिनमध्ये रस्टिंगचा प्रॉब्लेम येतोय। याशिवाय गाड्यांचा मायलेज हा 6 ते 8% पर्यंत खाली आलेला आहे। पण या इथेनॉल पॉलिसीचा फायदा मात्र झालेला आहे तो कोणाला? या इथेनॉल प्रोडक्शन करणाऱ्या कंपन्यांना। उदाहरणार्थ मानस ॲग्रो इंडस्ट्रीज आणि सियान ॲग्रो इंडस्ट्रीज यासारख्या कंपन्यांना याचा मोठा फायदा झालेला आहे। या दोन कंपन्या भारत सरकारला इथेनॉल सप्लाय करणाऱ्या मोठ्या कंपन्या आहेत। मित्रांनो, सियान ॲग्रोचा रेव्हेन्यू हा 2024 मध्ये हा 17 कोटी होता, जो 2025 मध्ये एका वर्षामध्ये वाढून 510 कोटी झालेला आहे। ही वाढ 2823% पेक्षा जास्तीची वाढ आहे। त्यामुळे या पॉलिसीचा फायदा या प्रोडक्शन करणाऱ्या कंपन्यांना झालेला आहे आणि ह्या दोन्ही कंपन्या ह्या निखिल गडकरी आणि सारंग गडकरी यांच्या आहेत, जे आपल्या नितीन गडकरी साहेबांची मुलं आहेत।